आज फुलंब्री तालुक्यातील गणोरी गाव येथे 18 सप्टेंबर रोजी रात्री मुसळधार पाऊस झाला। या पावसामध्ये शेतकऱ्याचे अनेक पिकं सडायला लागले। अक्षरशः तुम्ही पाहत असाल की हे बघा, ही मक्का कशी वर पाण्यामध्ये तरंगली आहे। या मक्का आता काढायची कशी, हा सुद्धा प्रश्न आज या शेतकऱ्याला पडलेला आहे। तरी मुख्यमंत्री महोदय, मी तुमचा जाहीरपणे इथं निषेध करतो। गेल्या 5 ते 6 दिवसापासून गणोरी गावावर मुसळधार पाऊस झाला, पण आपला एकही प्रशासकीय अधिकारी या पंचनामाला सुद्धा इकडं बघितलं नाही। आपण शेतकऱ्याचे नुसतं वापर मतदानापुरतं करणार का, हे आम्हाला सर्वप्रथम स्पष्टीकरण तुम्ही द्यावं। व सदैव कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांचं सुद्धा शेतकऱ्याकडे लक्ष नाही। अरे हे मंत्री फक्त शेतकऱ्याचा मतदानापुरता वापर करताय। गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले। पण एकही प्रशासकीय अधिकारी असो, कलेक्टर असो की स्थानिक खासदार असो, की आता तर आम्हाला खासदार असे आमचा फुलंब्री तालुका हा विधवा झालेला आहे। मी मागे पण सांगितलं होतं की फुलंब्री तालुका हा विधवा म्हणून तुम्ही घोषित करा, कारण की शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला कोणी वाली राहिलं नाही। कारण की खासदार साहेबांनी सुद्धा 4 ते 5 दिवसामध्ये मुसळधार पाऊस झाला, पण यांनी सुद्धा कलेक्टरला एक सुद्धा फोन केला नाही की शेतकऱ्याचे तुम्ही पंचनामे करायला पाहिजे। अरे आम्हाला लाज वाटते तुमची की तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की शेतकऱ्याचा वापर फक्त मतदानापुरता करतात। येणाऱ्या काळामध्ये पूर्ण शेतकरी तुम्हाला ह्या विधानसभेला दाखवूनच देऊ तुमची जागा। पण सदरील मुख्यमंत्री महोदय व फुलंब्री तहसीलदार कानगुले साहेब, मी तुम्हाला इकडून चेतावणी देतो, उद्यापासून जर शेतकऱ्याचे पंचनामे चालू केले नाही तर हीच मक्का घेऊन ट्रॅक्टरभर तुमच्या तहसीलमध्ये उभारल्याशिवाय हे सुदाम गायकवाड शांत बसणार नाही। आम्ही पीक विमा कंपनीला फोन केले, पीक विमा कंपनी उत्तर देतो की आम्ही 10 ते 12 दिवसामध्ये तुमच्या शेतीचा पंचनामा करले तो। मित्रांनो, 10 ते 12 दिवसामध्ये या शेतातलं पाणी पूर्ण जिरून जातं आणि शासनाला इन्शुरन्स कंपनी अहवाल देते की इथं कुठलाही शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही। म्हणजे ढवळ्या दिवसा हे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम हे प्रशासक, हे शिंदे सरकार आजपर्यंत करत आहे। आजपर्यंत